चित्रपटावरती बराच आक्षेप जो आहे तो घेतला जातो. तो आक्षेप जो आहे तो मुळशी बचाव समन्वय समितीकडून जो आहे तो घेतला जातो. नेमके काय कारणं आहेत ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मुळशी पॅटर्न हा चित्रपट खूप प्रचलित झाला होता. तसं त्याला चांगला रिस्पॉन्स पण भेटला होता आणि त्याला तसं रिस्पॉन्स मिळण्यामागे कारण होतं ते म्हणजे तुम्ही जमीन विकू नका, जमीन राखा. हा संदेश जो आहे तो समाजापर्यंत आजची तरुणाई जी आहे ते जमिनीकडे एवढं लक्ष देत नाही म्हणून तो संदेश त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. मात्र आता मुळशी पॅटर्नचा जो चित्रपट येतो त्याला समितीकडून जो आहे तो विरोध दर्शवला जातो. काय कारण आहे? बघा त्याच्याकडे डायलॉग जमीन विकायची असते, जमीन राखायची असते. परंतु त्या एका शब्दावर तो चित्रपट नव्हता. त्याच्यामागची जी गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी आमच्या तालुक्यात नाही. त्याचा परिणाम 8 वर्षात असा झाला की चांगले इन्व्हेस्टर आमच्या तालुक्यात येत नाही. ते सांगतात नको, तुमच्याकडे पिस्तूल लावून जमिनी घेतल्या जातात. त्याच्यानंतर कंपनीवाले लोक आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला तयार होत नाही. आमच्याकडच्या मुलांना चांगल्या मुली मिळत नाहीत कारण काय म्हणतात की हा मुळशी पॅटर्न. आणि मला असं वाटतं हा सगळा प्रकार फक्त आणि फक्त मुळशी पॅटर्न चित्रपटामुळं लोकांवर तो झालेला आहे आणि त्याचं आम्हाला सगळ्या लोकांना आमच्या अख्ख्या तालुक्याला ते भोगावं लागतं आणि त्याचे खूप गंभीर परिणाम हे आमच्या युवा पिढीवर होत आहेत. म्हणून आमचा सगळ्यांचा खडाडून मुळशी पॅटर्न हे नाव वापरूच नाही या गोष्टी आमचं